इतका गुणी मुलगा दिसतोय असं. वडील काय करतात तुझे? शेती. किती शेती आहे? 2.5 म्हणजे छोटी शेती आहे, अल्पभूधारक आहे. तू आता 5वीला आहे, आता यावर्षी 6वीला जाशील. तू या वर्षाचा या मुलाचा सगळा खर्च, त्याला शाळेचे सगळे दप्तर, वह्या, पेन, पुस्तकं जे लागलं ते, तर मला याला माझ्याकडे याला आवर्जून पाठवा तुम्ही. म्हणजे तू माझा नंबर घेऊन घे, तुझ्या वडिलांच्या फोनवरून फोन कर, मला लक्षात राहणार नाही. त्याचा पूर्ण शैक्षणिक वर्षाचा सायकल नसेल तर सायकल, तुला जे लागलं ते आम्ही देऊ. तू फक्त शिक, चांगला मोठा हो. तुला सांगतो की हा माणूस उद्या मोठा होऊ शकतो. कार्यक्रमाला आवर्जून आमंत्रण दिले नाही, तू फक्त मोठा माणूस हो. वा कितीला आहे तू? कितीला आहे? चाल इकडे. मी यासाठी की तुम्ही हेच तुम्हाला पुढे येणार. मामा तुम्हाला खोटं सांगत नाही. तात्या माझ्या 10वीच्या पर्यंतच्या सगळ्या कविता, म्हणजे शेतकऱ्यांची गोष्ट आहे म्हणून तुम्हाला सांगतो की आम्हाला एक कविता होती. तुला पण पेन देतोय. आणि सर हिचा पण खर्च, तुझ्या वडील पण शेतकरीच आहे ना? काय करता? पापड विकतात. अरे वा. वडील मालेगावला, ताईचं पूर्ण शिक्षण तिच्या आजच्या तळेगावचे तळेगावचे. काय नाव आहे तुझं? अच्छा, बोरा. म्हणजे बाप हा गिरणीत कामगाराला असतो, ती पोरगी शाळेत जाते आणि बापाला डबा घेऊन जाताना ती म्हणते की ऊन वरती आहे आणि मी बापाला आज डबा घेऊन जायला लागली. आणि अशा वेळेस ती मुलगी बापासाठी गिरणीत कामगाराची पोरगीची ती एक कविता असायची की उशीर झाला बा मला तर बाप रागवेल बा, म्हणून तिचे पाय गिरणीच्या कामगाराच्या बापाला डबा घेऊन जाण्याची ती एक कविता आम्हाला शाळेत होती. आता सर इथं कोण बघतं शाळेचं मला माहिती नाही. शाळा चालू झाली ह्या दोघांचं. हिचा पण खर्च आता पा योगायोग असा आहे की तिच्या आई नाही आहे, तू इथं मामांकडे कोणाकडे राहते. तुझा सगळा खर्च आता मी करणार आहे, पुढच्या वर्षाचा करू आणि तुला पुढेही लागण्याचा मदत करू. भाऊ तू पण डरणे का नाही? बरोबर आहे.